क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. माझी विनंती आहे की हा जो विषय आहे माझा, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की हा त्यांच्यापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तो पोचवाल हे मला माहिती नाही. पण मी हा विषय माझा सोशल मीडियाला शेअर करतो आहे आणि आपल्या समाजातले जितके आमदार आहेत त्या आमदारांनी मला वाटते फडणवीस साहेबांकडे हा विषय माझा घेऊन जावा. तुमच्या माध्यमातून न्या तरी चालेल. मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, मुळात सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी हा म्हणजे वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जो निकाल दिला. 7 खंडपीठ होते, त्याच्यामधून 6 जणांनी जे काही मंजुरी वगैरे दिली. तर मला हे बोलायचं आहे, अनेक राज्यामध्ये झाले आहेत. माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब अनेक राज्यामध्ये झाले आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे 2024पासून जरी आपण धरलात तर जी मुलं शिकलेली होती, जो वर्ग शिकलेला आहे, हे वर्गीकरणाची अंमलबजावणी कुठेतरी आपल्याकडून थोडीशी लांबवली जाते आहे. बऱ्याचशा मुलांचं शिक्षण करूनसुद्धा आणि जे वयाची जी मर्यादा असते ती कुठेतरी संपुष्टात चालली आहे. तर माझी खास करून तर तुम्हाला विनंती आहे, तर तुम्ही हा विषय लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा. दुसरा विषय म्हणजे असा आहे माझा, जर 2024पासून जी मुलं मुळात जी त्या वयागटात बसतात नोकरीच्या बाबतीमध्येच, आरक्षणाच्याच बाबतीमध्ये, तर मला असं वाटते की त्यांना ती संधी देण्यात यावी. कारण की अनेक अशी मुलं आहेत की ते बरेचसे शिकले आहेत, सवरले, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पण नोकरीसाठी, सरकारी नोकरीसाठी, नोकर भरतीसाठी कुठेतरी आज ते पात्र ठरत नाही आहेत. कारण की जरी तुम्ही उद्या जरी वर्गीकरण केलात तर त्यांचं जे काही शिक्षण आहे किंवा त्यांना त्यावेळेस जर मिळालं असतं हे, तर तेवढी जी पिढी आहे, एक पिढी मुळात ती आज योग्य मार्गाला दिसली असती आणि योग्य ठिकाणी दिसली असती. आणि माझी कळकळीची विनंती आपल्याला 2024पर्यंत तुम्ही आज कराल, उद्या कराल, मी पुन्हा एकदा सांगतो, पण लवकरात लवकर तुम्ही हे वर्गीकरण मुळात अंमलबजावणी याची कराल ही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझ्या समाजातल्या प्रत्येक नेत्यांकडूनसुद्धा अपेक्षा करतो. प्रत्येकजण ताकदीने आज बोलतो आहे, ताकदीने रस्त्यावरती येतो आहे. फडणवीस साहेब ह्या सगळ्या विषयाकडे लक्ष द्या. आणि लक्ष देत असताना माझा हा एक छोटासा विषय आहे की 2024ला जो काही सर्वोच्च न्यायालयाने जो काही आपल्याला सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला की वर्गीकरण होऊ शकतं म्हणून, तर वर्गीकरण प्रत्येक राज्यात होऊ शकतं. इतर राज्यात झालं आहे, तर महाराष्ट्रातसुद्धा वर्गीकरणासाठी तुम्ही त्याची अंमलबजावणीच राहिलेली आहे तेवढी करा. आणि ज्या मुलांचं मुळात त्या कालखंडामध्ये जे काही शिक्षण झालेलं आहे, मुळात त्यांची वयाची मर्यादा कुठेतरी आज जर झालं आणि तर मग ती मर्यादा कुठेतरी आज त्यांना अडते, तर त्या विषयासाठी खास करून तर तुम्ही विचार करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.